नमस्कार, मी प्रियंका. स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला माझे गावाकडचे, सिटीचे आणि बिझनेसचे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, तर इथं पहा डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये भाकरी करताना दिसत आहे. तर आज पुसाच्या महिन्यातला पहिला रविवार, त्यामुळे इथं भाकरी करणं चालू आहे तीळ लावून बाजरीच्या. तर आज सकाळी पहाटे 5 वाजता उठले होते. याचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आलाच पूजेचा. मात्र दुपारच्या स्वयंपाकाचा आणि जे काही घरातला किंवा मैत्रिणीसोबतचा जो व्हिडिओ आहे, तो मात्र आला नव्हता. आज वेळ भेटलाच नाही. त्यामुळं थोडंसं संध्याकाळी टाकत आहे. आपले थोडे संक्रांत होईपर्यंत व्हिडिओ मागं-पुढं येतील, समजून घ्या. तर इथं पहा मस्त पापड तळून घेत आहे मी. कारण दुकानात गेले, दुकान उघडलं, झाडलं, दिवाबत्ती केली आणि मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीचा फोन येण्याच्या आधी त्याच आल्या माझ्याकडं आणि त्या म्हणे, की "आपल्याला रविवार एकत्र सोडायचा आहे." म्हणलं मी सोडत नाही, कारण प्रत्येक उपवास मी संध्याकाळी सोडते. कारण लेकरं, अहो, हे संध्याकाळी सगळे एकत्र घरी येतात. त्यामुळं माझा शक्यतो उपवास संध्याकाळीच सुटतो. पण चला म्हणलं त्यांचा एक शब्द किंवा मैत्रिणीचा ऐकण्यात बी आपला फायदा असतो. थोडंफार त्यांच्यात गेलं म्हणजे मनाला शांती भेटते. माझ्या तर भेटते भाऊ. तर कसं असतं ना, प्रत्येकाला थोडासा मानसिक ताण नाही, पण आपल्या बिझनेसचा म्हणा, आता मी थोडंफार का होईना साड्याचा व्यवसाय करते. त्याचा मला थोडाफार ताण असतोच. कसं, की आता संक्रांत आली, कोणता कॅटलॉग आणायचा, कोणता सेल करायचा, कोणता शिल्लक राहणार, हे प्रत्येक माणसाला ज्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये ताण असतं. गृहिणीला घर स्वच्छ करायचं, किचन आवरायचं, म्हणजे वेगळं प्रत्येकाच्या डोक्यात असतं. आता ज्या शिक्षिका आहेत त्यांच्यासोबत बी तसंच. त्यामुळं काय होतं, कधी-कधी आपण मैत्रिणीसोबत थोडं जरी गेलो ना, बसलो, तर खरं माझा स्वतःचा अनुभव सांगते, माणूस सगळं विसरतं. थोडासा ताण कमी होतं आणि तो दिवस फ्रेश जातो. तसंच आज माझ्यासोबत झालं. दुकान उघडली आणि माझ्या अशा मैत्रिणी आहेत, कोणी केक करतं, कोणी मेडिकल चालवतं, कोणी कोणाचं पार्लर आहे, कोणी मशीन क्लास करतं, कोणी गृहिणी आहेत. म्हणजे सगळ्या मैत्रिणी माझ्या एकदम फ्रेंडली आहेत आणि त्यांच्यासोबत जाऊन गप्पा मारून मला सुद्धा कसं प्रत्येकाच्या व्यवसायातलं, प्रत्येकाच्या म्हणजे मनातलं ऐकायला भेटतं. मग तिथून चांगले विचार तयार होतात, की बाबा तो तितकं स्ट्रगल करतोय, मग आपल्याला काय हरकतं? म्हणजे आमच्या सगळ्या गप्पा अशाच असतात. माझं हे झालं, माझं ते झालं, मी ते केलं आणि त्यातून काय होतं, दुसऱ्या दिवसाची जी सकाळ आहे ना ताईंनो, एकदम प्रसन्न उगती. म्हणजेच आपल्याला सुद्धा वाटतं, की भाऊ ती तसं करते म्हणल्यावर मी केलंच पाहिजे. अशा आमच्या गप्पा असतात आणि त्या गप्पाच्या नादात आम्ही विसरून जातो, की आपल्या डोक्याला बी थोडाफार ताण होतो. मग त्यामुळं आम्ही एकत्र येत असतो. मला तर असं वाटतं, की प्रत्येकाने आपल्या मैत्रिणीला थोडा तरी वेळ दिला पाहिजे आणि तसंच काही काम असताना आम्ही थोडं का होईना एकामेकीला वेळ देतो. एकत्र येतो 8-4 दिवसाला. तर मी काय केलं होतं, छान अख्खा मसूरची भाजी केलती आणि तीळ लावून बाजरीच्या भाकरी केलत्या. आता मी बनवत आहे कोशिंबीर. तर कोशिंबीर बनवण्यासाठी काय केलं मी, हिरव्या मिरच्या, लसूण कट करून घेतला थोडासा आणि एक हिरवी मिरची आणि शेंगदाणे परत कुटून पण घेतले. असं मिक्स करून मी छान अशी फोडणी दिली कोशिंबिरीला आणि कोशिंबीर का बरं केली, तर चला उन्हात उपवास सोडायचा होता आम्हाला. त्यामुळं कोशिंबीर केली. काय करावं ते लक्षात येईना. पापड तळले, अख्खा मसूर भाजी केली आणि मस्त बाजरीच्या भाकरी. तर आता आवरणं चालूच होतं त्यांच्याकडे जाण्यासाठी. म्हणलं कारण एकत्र उपवास सोडल्यावर थोडं जेवण जास्त जातं. मला तर जातं, आता प्रत्येकाचं वेगळं असतं. तर आज रविवार असल्यामुळं मुलं पण घरीच होते. त्यांचंसुद्धा आवरायचं होतं. कारण स्वयंपाक करून मुलांना पण सोबत न्यायचं होतं मला. तर इथं पहा आता डब्बा भरणं चालू आहे. छान कोशिंबीर भरली, भाजी भरली. मात्र भाकरी बघा चुलीवर सारख्या येत नाहीत गॅसवर, पण आल्यात चला पातळ केल्या. यांच्याकडे आले तर यांची कहाणी वाचणं चालू होती. यांना आता उपवास सोडायचं म्हणल्यावर कहाणी वाचल्याशिवाय उपवास सोडता येत नाही. तर हे माझ्या फ्रेंडचं घर आहे. तिच्या मम्मीने पहा की सूर्यनारायण किती सुंदर काढलेत. पहिल्या बायकासारखे आपल्याला सूर्यनारायण खरंच काढता येत नाहीत. आता आपण घेतोय साचे आणि टाकतोय रांगोळण काढतोय सूर्यनारायण. ते बघा काकू कशा पाहतात. यांनीच काढलाय तो सूर्यनारायण आणि किती सुंदर काढलाय. तर मग इथं आले, कहाणी चालू होती आणि मग 3 मोती मोती म्हणतात. तर मी 3
हावरीचे कण घेतले, त्यामध्ये हळदी कुंकू घेतलं उजव्या हातावर. मी सुद्धा त्यांची कहाणी ऐकली. तर दीदी म्हणत होती, "बघ मला पण किती कुंकू लावलंय." तर इथं मैत्रिणीने बनवलं होतं वांग्याची भाजी काळ्या मसाल्याची. मी आणला होता ठेचा आणि दुसऱ्या मैत्रिणीने काळ्या मसाल्याची गोबीची भाजी, परत आपली सिमला मिर्च, वरण भात. इथं तर आम्ही वरती कुकरच आणलं आणि स्लॅबवर आम्ही जेवणं केले. तर इथं पहा कशा मस्त ऊन लागते, पण डोक्यावर स्टॉल घेऊ घेऊ जेवणं चालू येतं, पण मात्र उन्हालाच जेवायचं होतं. एवढे सारे पदार्थ होते. जेवणं सुद्धा छान असे चालू होते. मी तर मस्त काला चुरला होता. त्यानंतर पहा जेवणं झाले, की फ्रेंडच्या घरी लगेच चहाचा बेत झाला. एवढा छान चहा बनवला त्यांनी. त्या म्हणे, "नाही, नाही, बसा," म्हणे, "आपण थोडंसं गप्पा मारू." मग त्या काही चहा घेऊन आल्यात, पण त्या म्हणत होत्या, "चहा घ्या, मात्र मला सांगा कसा झालाय." तर म्हणलं, "चालतंय, सांगू." तर इथं लगेच जेवणं केले होते म्हणून चहाचं कसं होतं, काहीला घ्यायचा होता, मात्र काहीला घ्यायचा नव्हता. पण मला पण घ्यायचा होता, मग मी पण घेतला. माझ्या सगळ्याच फ्रेंडनी घेतला आणि मग हसी मजाक. काल 1-2 आपल्या रील्स आल्या तुम्हाला. आमच्या असंच बसलो होतो म्हणून 1-2 रील्स करत असतो आम्ही. तर असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान-छान माझ्या मैत्रिणीचे, माझे व माझ्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. तर चला ताईंनो, व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर माफ